वेलकम बॅक। मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मेकअप जो तुम्हाला खूप आवडतो करायला आणि जनरली बऱ्याचशा लोकांना जरी आवडत नसेल किंवा ते खूप सोप्या पद्धतीने करत असाल, लाईक फक्त फाउंडेशन लावला, कॉम्पॅक्ट लावला, लिपस्टिक काजळ लावलं की झाला मेकअप। ऍक्च्युअली मेकअप असा होत नाही। मेकअपमध्ये खूप सारे स्टेप्स असतात। आता तुम्ही म्हणाल खूप सारे स्टेप्स असतात त्यामुळेच आम्ही करत नाही, तर असं नाहीये। तुमचा मेकअप हा खूप छान दिसावा, खूप फ्लॉलेस दिसावा आणि त्यामध्ये खूप मस्त जे एक गेटअप यावं, त्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचबरोबर मेकअप करतानाच्याच त्या गोष्टी असतात ज्यांची कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि त्याचसाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की मेकअप करताना सगळ्यात आधी काय लावावं, त्यानंतर काय लावायचं, त्यानंतर काय लावायचं, म्हणजे स्टेप बाय स्टेप कुठल्याही गोष्टी कशा लावायच्या आणि कशा त्यासाठी आपण प्रिपेअर राहायचं हे तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे। तर आय होप तुम्हाला आवडेल। आणि त्याचबरोबर हा जो लुक मी क्रिएट केला आहे हे त्याच मेकअप बेसने केलेला आहे। तर त्यानंतर मी फक्त आय शॅडो, काजळ, आयलाइनर आणि मस्कारा आणि लिपस्टिक एवढंच ॲड केलंय, बाकी काही ॲड केलेलं नाहीये। आणि तुम्ही बघू शकता एक मस्त गृहिणी मेकअप इथे छान झालेला आहे आणि खूप मस्त आहे। आणि मला हा मेकअप खूप आवडलाय, म्हणजे खूप मी काहीच केलेलं नाहीये ह्यात, बट स्टील मला इतका आवडलाय, मला खरंच खूप आवडला हा मेकअप। मी खूप सिंपल केला आहे। आपल्याला एवढं म्हणजे रोजच्यासाठी जरी आपण केलं, जनरली कुठलाही सण समारंभ असला तरी आपण म्हणजे आपली बाकीची गडबड फार असते, त्यामुळे एवढा साधा सोपा जरी आपण मेकअप केला तरी आपण खूप छान दिसू शकतो। तर तुम्हाला आवडेलच व्हिडिओ, तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर इथे आता तुम्ही बघू शकता मी माझा फेस वॉश करून आलेली आहे। पूर्णपणे फेस वॉश मी केलेला आहे। कुठलाही फेस वॉश तुम्ही वापरा। यानंतर गुड वाइब्सचं हे टोनर आहे, रोज ग्लो टोनर आहे, खूप मस्त आहे। सगळ्यात पहिली स्टेप जी असते ती असते टोनरची। टोनर तुमच्या फेसवर, तुमच्या स्किनला स्किनवर ग्लो आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे टोनर हे खूप महत्त्वाचं आहे। कुठलाही मेकअप करा किंवा स्किन केअर करा, तुम्ही टोनर नक्कीच वापरा। टोनरने तुमच्या स्किनमध्ये खूप छान इफेक्ट येतो, ग्लो येतो आणि त्याचबरोबर तुमचं स्किन केअर खूप छान होतं। त्यामुळे कुठलाही मेकअप करायच्या आधी बेसमध्ये टोनर हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचनंतर तुमची जर का स्किन ड्राय असेल किंवा ऑइली असेल किंवा नॉर्मल असेल, कॉम्बिनेशन असेल, मॉइश्चरायझर अकॉर्डिंग टू तुमच्या स्किन टाईप तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे। इथे मी निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे आणि हे माझ्या नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी ऑलमोस्ट बेस्ट आहे, कारण ह्यामध्ये थोडा ऑइल कंटेंट आहे आणि मला तेवढ्या ऑइल कंटेंटची गरज पडतेच। तर हे मॉइश्चरायझर माझ्या स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे। आणि ह्यानंतर माझा जो मेकअप बेस आहे तो खूप 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 छान क्रिएट होतो, खूप मस्त क्रिएट होतो, कारण ड्राय स्किन पडल्यामुळे माझ्या फाउंडेशनमुळे माझ्या स्किनवर पॅचेस दिसतात, त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर छान प्रमाणात लावून घेते। यानंतर तुम्ही सनस्क्रीनसुद्धा लावू शकता, मी इथे लावलेले नाही आहे। तर मी इथे घेतलेलं आहे ब्लू हेवनचं सिलिकॉन बेस्ड जेल बेस्ड प्रायमर आणि हे पण खूप मस्त आहे, खूप छान आहे। त्यामुळे हे पण तुम्ही तुमची नॉर्मल टू ड्राय स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तरीही हे प्रायमर तुमच्यासाठी बेस्ट आहे। प्रायमर आपण का लावतो? प्रायमर आपण ह्यासाठी लावतो कारण आपले जे ओपन पोर्स असतात त्याला क्लोज करण्यासाठी, आणि तुम्ही कुठलेही जे केमिकल्स आता वापरणार आहे, फाउंडेशन, कन्सिलर, हे तुमच्या पोर्समध्ये न जाता तुमच्या स्किनला ते हार्म करू नाही यासाठी आपण प्रायमर यूज करतो। मेकअप जो फ्लॉलेस होतो, जो स्मूथ होतो, तो त्यामुळेच होतो आणि त्याशिवाय प्रायमरशिवाय ते होऊ शकत नाही। त्यानंतर नेक्स्ट आहे कन्सिलर। कन्सिलरसाठी मी घेतलेलं आहे NY बे काहीतरी 3 नंबर शेडचं आहे। थोडं लाईट घेतलं आहे कारण कन्सिलर कधीही थोडंसं लाईट शेडमध्येच असावं, कारण हे तुमच्या डार्क सर्कल्सला, तुमच्या डार्क एरिया खूप छानपैकी कव्हर करतं आणि ते कव्हर करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या फेसेसवर पॅचेस दिसत नाही, स्किन इव्हनली दिसते आणि खूप छान दिसते, एकसारखी दिसते मेन म्हणजे। त्यानंतर आता तुम्ही बघताय मी आईजच्या वरती, खाली, माझ्या चिक बोन्सच्या खाली, जॉ लाईनला मी कन्सिलर लावलं, कारण ह्याने काय होतं तुमच्या फेसला कट मिळतो। आपला फेस जे आपण जेव्हा मेकअप कन्सिलर वगैरे लावतो तेव्हा आपला फेस फुल फ्लॅट होऊन जातो, फुल एकदम फ्लॅट होतो, त्याने काय होतं आपल्या फेसवरचे फीचर्स कव्हरअप होत नाही, दिसत नाही। त्यामुळे कन्सिलरने आपण ह्याला हायलाईट करतो। त्यानंतर फाउंडेशन लावल्यावर ते अजून छान होतं आणि बाकीचं कॉन्टोरिंग आणि हे सगळं केल्यावर ते खूप मस्त दिसून येतं। त्यामुळे आतल्या साईडनी कन्सिलरनी ते हायलाईट करणं खूप गरजेचं आहे। मी इथे तरी फोरहेडला हायलाईट केलेलं नाही आहे, तुम्ही फोरहेडला सुद्धा हायलाईट करू शकता।
ह्याच नंतर नेक्स्ट आहे मेबेलिनचं फिट मी फाउंडेशन. ह्यामध्ये मी शेड नंबर 230 घेतलेला आहे. ॲक्च्युली हे जनरली थोडं माझ्या स्किन टोनसाठी थोडंसं लाईट आहे, बट स्टील हे मला थोडंसं नॅचरल कव्हरेज देतं, त्यामुळे मी हे जनरली तर संपवण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे असंच टाकून देऊ शकत नाही. तर आय थिंक थोडंसं अजून डार्कर शेडमध्ये मला जायला पाहिजे, कारण थोडीशी माझी विटी स्किन असल्यामुळे 230च्या पेक्षा थोडं वरती जाईल. बट स्टील हा कव्हरेज खूप छान आहे, खूप मस्त आहे, नॅचरल आहे आणि खूप मस्त कव्हरेज देतं, त्यामुळे मला हे खूप आवडतं. तुम्ही बघू शकता हे एकदम छान पद्धतीने ब्लेंड होतं आहे, खूप मस्त ब्लेंड होतं आहे स्किनमध्ये आणि ह्याने तुमचा बेस पण खूप छान क्रिएट होतो, मस्त क्रिएट होतो आणि तुम्ही जो तुमचा मेकअप करणार आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं हे फाउंडेशन, त्यामुळे तुमचा फेस असा पॅची, केकी आणि खूप असा पांढरट दिसत नाही, कारण हे खूप 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 छान असतं. तर मला हे ॲक्च्युली माझं फेवरेट फाउंडेशन आहे, त्यामुळे मी जनरली हेच यूज करते. आणि त्यानंतर आता आपल्या ज्या फाउंडेशनला आहे त्याला आपल्याला सेट करायचं आहे, कारण फाउंडेशन कन्सिलर हे भरपूर सारे स्टेप्स आपल्या चेहऱ्यावर झालेले आहेत, खूप सारे लेयर्स आपल्या चेहऱ्यावर झालेल्या आहेत. तर त्याला आपल्याला सेट करायचं आहे. मेन म्हणजे आता उन्हाळ्यामधला जो मेकअप आहे तो घामामुळे निघून जाऊ नये, त्यामुळे हे बेस्ट असतं. जेव्हा पण आपण फाउंडेशन किंवा सगळ्या गोष्टी करतो तेव्हा तो मेकअप निघून जाऊ नये किंवा वॉटर बेस्ड म्हणजे तो अगदी रिमूव्ह होऊ नये, त्यामुळे आपल्याला त्याला सेट करणं खूप गरजेचं आहे. त्याला आपण लूज पावडरने सेट केलं तर खूप छान सेट होतं ते आणि एक फ्लॉलेस लुक पण दिसतो, खूप छान लुक दिसतं, त्यामुळे ते पण खूप गरजेचं आहे. त्याच नंतर आपल्या आईजच्या खाली आपण आता आय शॅडो लावणार, बाकी सगळ्या गोष्टी लावणार, त्यामुळे आईजच्या खाली सुद्धा थोडे डार्क एरियाज असतात, तिथे सुद्धा हे कव्हर करून पावडर लावणं खूप गरजेचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे ऑलमोस्ट माझा फुल बेस कंप्लीट झालाय. तुम्हाला इथे माझा पूर्ण चेहरा पांढरा दिसेल, पण हा फक्त बेस आहे, सेकंड पार्ट येणार आहे. तर बघितलं ना किती सोपं होतं, काहीच गरज नाही. आणि हे सगळं बेस क्रिएट केल्यावर मी फक्त काय केलंय, लायनर, काजळ, मस्कारा आणि लिपस्टिक लावली आहे. न कुठला ब्लश आहे, न हायलायटर आहे, न कॉन्टोर आहे, काहीच नाही, काही म्हणजे काहीच नाहीये. तरी तुम्ही माझ्या फेसवर शाईन बघू शकता, ग्लो बघू शकता आणि त्याचबरोबर लुकही बघू शकता. खूप छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. तर याच प्रकारे तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे मेकअप लुक्स बघायचे आहेत आणि अजून काय काय बघायचं हे मला नक्की सांगा, कमेंट्समध्ये मला लिहून सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे की माझा व्हिडिओ आलेला आहे. नोटिफिकेशन मिळाल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ लगेच बघायला मिळेल. जर का तुम्ही बेल नोटिफिकेशन क्लिक केलं तर नक्कीच तुम्हाला कळेलच. तर त्याचबरोबर आता भेटूया अजून परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुमच्याशी मी अशीच भेटत राहील आणि असंच प्रेम देत राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.